मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. मी सुनीता, तुमची ट्रेनर. आज आपला विषय आहे की जीवनातला आनंद हा रोजच कसा कायम ठेवायचा. तुम्ही म्हणाल रोज आनंदी राहणं कसं पॉसिबल आहे मॅडम? पण येस, मला असं वाटतं जितकी जास्त जॉयची स्थिती, ज्या म्हणजे आनंदाची अवस्था आपण आपल्या रोजच्या जीवनात आणू शकू, निर्माण करू शकू आणि टिकवू शकू, ते महत्त्वाचं आहे. कारण असं म्हणतात की जितका जॉय आपल्या आयुष्यात, जितका आनंद आपल्या आयुष्यात राहील, तितकं आपलं आयुष्य समाधानी राहील, तितकं जास्त योगदान आपण देऊ शकू, तितका जास्त त्या गोष्टीचा आपल्याला फायदा आणि लाभ आणि आपलं स्वास्थ्य सुद्धा छान राहू शकेल. तर ही जी स्टेट ऑफ जॉय, ज्याला आपण म्हणतो आनंदाची अवस्था, ही कशी निर्माण करायची? तर ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतो, त्या गोष्टीला वेळ देणं, वेळ काढणं. जसं की इट कॅन बी एनिथिंग, म्हणजे काहीही असू शकतं. गार्डनिंग असू शकते, वॉकिंग असू शकते, सकाळचं एक्सरसाइज असू शकते. खूप चांगला म्युझिक किंवा संगीताचा जर तुम्हाला खूप नाद असेल, ते ऐकणं असू शकतं. कोणताही अशी गोष्ट जी तुम्हाला आनंद देते, जी तुम्हाला जॉय देते, मजा वाटते, अशी अवस्था रोज निर्माण करणं आणि अशा अवस्थेत जास्तीत जास्त वेळ स्वतःला अ, ठेवणं, हे आपलं रोजचं जबाबदारी आहे. कारण जर आपण असं करत नाही, स्टेट ऑफ जॉय जर आपल्या लाईफमध्ये नाही राहिली, तर आपलं आयुष्य कमी होतं, दुःखी राहतं. खूप जास्त चांगलं ज्याला आपण म्हणतो पार्टिसिपेशन किंवा भागीदारी किंवा सहभाग आपण करू शकत नाही आपल्या रोजच्या कामात. तर आपला आनंद आपण कामात शोधू शकतो, आपल्या एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये शोधू शकतो, एखाद्या आपल्या छंदात शोधू शकतो किंवा लोकांना मदत करणं, लोकांशी बोलणं, लोकांबरोबर भेटणं. जे काही तुम्हाला आवडत असेल, ज्या गोष्टीचा आनंद तुमची अ, ज्याला मनस्थिती म्हणते ती खूप छान करते, प्रफुल्लित ठेवते, तुम्हाला प्रसन्न ठेवते, अशा गोष्टी रोज करणं खूप आवश्यक आहे. कधीतरी एकदा आठवड्यातून, महिन्यातून मी करेल आणि मी आनंदी होईल, या गोष्टीवर जाऊ नये. रोजच आपल्या आयुष्यात आपली स्टेट ऑफ जॉय म्हणजे आनंदाची अवस्था टिकवून धरणं, टिकवून अ, ठेवणं, हे आपल्या हातात आहे. त्यामुळे काय होणार, चुकीच्या गोष्टीचा आपल्याला त्रास होणार नाही, स्ट्रेस येणार नाही, खूप जास्त ओव्हर थिंकिंगचा आपल्याला ट्रबल होणार नाही, त्रास होणार नाही. या गोष्टीसाठी आपण स्वतःला स्टेट ऑफ जॉयमध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी मे बी आपल्या कोणाला तरी मदत करणं, कोणाला तरी गिफ्टिंग करणं, कोणाशी तरी गप्पा मारणं, कोणाशी तरी खूप चांगल्या गोष्टीवर सल्लामसलत करणं, आपले अनुभव शेअर करणं, दुसऱ्यांचे अनुभव